माझ्या शपथेपेक्षा मार्कडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या, उत्तम जाणकारांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य. सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप केला जात आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत मार्कडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने दबाव टाकत अभिरूप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मार्कडवाडी गावामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी जाहीर सभेतून आमदार उत्तम जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं. माझ्या शपथेपेक्षा मार्कडवाडीची लढाई महत्त्वाची आहे, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या, असं त्यांनी म्हटलंय. उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे की आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोक मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे, मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यापुढे ते म्हणालेत की मी निवडणूक आयोगाकडे गावचा ठराव पाठवणार आहे. मला मतदान केलेल्या 1400 ग्रामस्थांचे प्रतिज्ञापत्र देणार आहे. लोकशाही फक्त पवारसाहेबच वाचवू शकतात. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर राजीनामा देणार आहे. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकणार नाहीत का, असा सवाल उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. हे स्वप्न आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं, लोकशाहीचं रक्षण केलं, आणि तिथून मी 5 मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान, की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. या ठिकाणी या मेणबत्त्या पवार साहेबांच्या हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे. आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो. परंतु माझ्या शपथेपेक्षा, माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्वाचा आहे. अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे. माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं, काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा. आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय. कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही. का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये. मार्कडवाडीकर सांगा, तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं? मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत. मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे. मार्कडवाडी मधल्या 1400 ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब, मला त्या ठिकाणी 800 मतदान दाखवलेलं आहे, त्याला 1000 मतदान दाखवलेलं आहे. गावानं मतदान त्याला 500 केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु ज्या 1400 लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का? सगळं गाव हात वर करून सांगा. तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब, तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं. तालुक्यातल्या 91च्या 91 ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे साधं सोपं देशातला आक्रोश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मार्कडवाडी.